मी अदिती कोठावळे आज सत्यमेव इंडिया चॅनलच्या माध्यमाने तुमच्यासोबत बोलत आहे। आज आमच्यासोबत आलेले आहे कॅलिग्राफिस्ट सुमित दाभोळकर। तर आज आमच्यासोबत आहे सुमित। नमस्कार। हे खास असे कला क्षेत्रात व्यक्तिमत्व आहेत ज्यांनी कॅलिग्राफीमध्ये देवनागरीमध्ये आपले एक्सपर्टीज घेतलेली आहेत। तर देवनागरी कॅलिग्राफीमध्ये 48 अक्षरं असतात आणि रोमनमध्ये 26 अक्षरं असतात। तर चला आता आपण सुमित सोबतच बोलूया आणि त्यांचा परिचय घेऊया। नमस्कार, मी सुमित दाभोळकर। मी मूळचा दाभोली गावचा, दाभोली वेंगुर्ले। सध्या वाडीवरवडे या ठिकाणी वास्तव्यास आहे। कॅलिग्राफी या विषयाबद्दल सांगायचं झालं तर थोडक्यात सगळ्यांना समजेल आणि उमजेल या भाषेत सांगायचं झालं तर कॅलिग्राफी म्हणजे सुलेखन कला। तर तुमची आवड कशी निर्माण झाली कॅलिग्राफीमध्ये? की तुम्हाला लहानपणापासून होती की तुमचं अक्षर लहान असताना खराब होतं, मग तुम्हाला शाळेत काही त्रास झाला त्या गोष्टीचा म्हणून तुम्ही शिकायचं ठरवलं की माझं अक्षर चांगलं व्हावं? नाही, असं शाळेत त्रास झाला किंवा काही शिक्षक ओरडले वगैरे तसा काही विषय झाला नाही। मला पूर्वीपासूनच चित्रकलेची आवड होती। सोबत अक्षरांसोबत खेळायचं आणि त्यांच्यावर काहीतरी प्रयोग करून काहीतरी नवीन निर्माण करायचं याची आवड होती। त्यामुळे अक्षरांवर प्रयोग करत त्यांच्याशी आणखीन जवळीक साधत मी टायपोग्राफीवर आणखीन काम करत गेलो। मग तुम्ही स्कूलमध्ये स्वतः सगळं शिकत गेलात की तुम्हाला कोण प्रोत्साहन द्यायला किंवा कोण मदतीला होतं, शाळेतले शिक्षक किंवा असं? शाळेतले जे चित्रकलेचे जे शिक्षक होते तर त्यांनी मला त्यावेळी खूप प्रोत्साहन दिलं आणि माझ्या कलेला पुढे आणखीन नेण्यासाठी त्यांनी खूप मदत केली। शाळेत असताना मला माझ्या कलेचे जे शिक्षक होते त्यांनी खूप प्रोत्साहन दिलं। म्हणजे अगदी निसर्गचित्र वगैरे आणि मेमरी ड्रॉइंग वगैरे काढण्यापासून ते आतापर्यंत त्यांची साथ मला आहे आणि अजूनही ते मला मार्गदर्शन करतात। आणि मी ज्यावेळी या क्षेत्रामध्ये वेगवेगळे प्रयोग करायचो तर त्यावेळी ते मला खूप सपोर्ट करायचे आणि त्या संदर्भात मार्गदर्शन करायचे। मग त्यातून आणखीन पुढे जात मी टायपोग्राफीवर काम करत गेलो। लहानपणापासूनच अक्षरांची आवड असल्यामुळे त्यात विविध प्रयोग करणे आणि आपलं अक्षर सुंदर कसं दिसावं याच्याकडे माझा जास्त कल होता। कारण आपण गृहपाठ लिहितो, त्या वयात आपण गृहपाठ निबंध लिहित होतो। तर ज्यावेळी आपण सुवाच्य अक्षर काढतो त्यावेळी त्याला एक एक्स्ट्रा मार्क्स असायचे। तर तो एक प्लस पॉईंट होता माझ्यासाठी आणि ते एक कारण ठरलं माझं अक्षर चांगलं बनण्यासाठी। मग तुमचं लहानपणापासूनच अक्षर चांगलं होतं आणि नंतर तुम्ही स्किल तुमचे डेव्हलप केले? येस, माझं लहानपणापासूनच अक्षर मी त्याच्यावर काम करायला सुरुवात केली। मग तुम्ही तुमची पुढची डिग्री किंवा असं कधी ठरवलं की तुम्ही प्रोफेशनली कॅलिग्राफीमध्येच सगळे मास्टर्स करणार आहात? नाही, असं काही ठरवलं नव्हतं की या क्षेत्रामध्ये डिग्री घेईन वगैरे, पण मला अक्षरांच्या संदर्भात काहीतरी काम करायचं होतं एवढं मात्र नक्की। त्यामुळे मी त्या संदर्भात पुढे काम करत गेलो। त्याचप्रमाणे चित्रकलेत असताना मी अक्षर गणेश सादर करायचो। ज्यावेळी मी कुडाळ हायस्कूलमध्ये होतो, कुडाळ हायस्कूलमध्ये असताना अक्षरांचा वापर करून अक्षर गणेश तयार केले। त्यातून स्ट्रोक्सची आवड निर्माण झाली। कसे आपण एखाद्या अक्षराला कसं वळवू शकतो आणि त्याला एक वेगळं मूर्त स्वरूप कसं देऊ शकतो याबद्दल मला आणखीन ज्ञान लाभलं। तसंच माझ्या शिक्षकांचाही मला खूप सपोर्ट लागला या बाबतीत। शिक्षणासंदर्भात माझं 5वी ते 12वी शिक्षण कुडाळ हायस्कूलमध्ये झालं। त्यानंतर 12वी झाल्यानंतर मी BFA डिग्रीसाठी मुंबईला एका रचना संसद कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतला। तिथे बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स या डिग्रीसाठी मी प्रवेश घेतला आणि तिथे 3rd इयरला इलेक्टिव्हसाठी मी लेटरिंग अँड टायपोग्राफी हा विषय निवडला। चला तर आता जास्त वेळ न घालवता आपण कॅलिग्राफी हे प्रॅक्टिकली बघूया। तर आपण सुरुवात गणपतीच्या स्तोत्रापासून सुरुवात करू। हो, बट त्याला काही पेन वेगळं लागतं का किंवा त्या पेनाबद्दलची माहिती? त्यासाठी हे असे विशिष्ट पद्धतीचे पेन्स येतात। त्याच्यासाठी ही इथे तुम्ही नीब बघू शकता आणि हा होल्डर आणि हा त्याचा बॅरल म्हणतो आपण त्याला, ज्यामध्ये इंक भरायची असते किंवा आपण हे तुम्ही डिप करून पण वापरू शकता।
तर याच्या निब्स आता ही 3 एमची निब आहे. हां. तर अशा वेगवेगळ्या साईजमध्ये निब्स अवेलेबल असतात. तर रोमनमधली नीप आणि देवनागरीमधली नीप पण वेगळी असते. हो हो. प्रत्येकाचा अँगल हा 45 डिग्री असतो. फक्त देवनागरीमध्ये हा अँगल लेफ्टला अप झालेला असतो आणि रोमनमध्ये हा अँगल राईटला अप झालेला असतो. आपण सुरू करूया. हो. तर कॅलिग्राफी शिकताना तुम्हाला काय त्रास झाले सुरुवातीला? तुमचे हात दुखायचे किंवा प्रॅक्टिस करून करून बोटं दुखायची ते पेन पकडून? हो, तसा एवढा त्रास असा नाही म्हणता येणार. पण ज्यावेळी आपण प्रॅक्टिस करतो त्यावेळी आपण तो अँगल सेट व्हायला किंवा ज्यावेळी आपण असं होल्ड करून धरतो आणि जास्त वेळ प्रॅक्टिस करतो त्यावेळी तुमच्या बोटांना थोडा म्हणजे बोटं दुखण्याची शक्यता असते. पण सरावामुळे ते सगळं होऊन जातं कवर. मग तेवढंच कॉन्सन्ट्रेशन आणि डेडिकेशन पण लागत असेल ना करायला. म्हणजे ती इच्छा की मला सगळे स्ट्रोक सेमच हवे आहेत किंवा सगळं सेमच पर्टिक्युलरली यायला हवं. सगळ्या गोष्टी एकत्र जुळून आल्या पाहिजेत जेणेकरून म्हणजे तुमचा श्वास रोखून तुम्हाला ते सगळं काम करावं लागतं. दुसरी गोष्ट पूर्ण कॉन्सन्ट्रेशन तिथे पाहिजे आणि श्वास कॉन्सन्ट्रेशन सोबत तुम्ही किती इंक घेताय, किती स्ट्रोक मारताय आणि तो कसा फिरवताय आणि एस्थेटिकली कसा त्याला डिझाईनमध्ये ठेवताय याचा पण पूर्ण विचार करावा लागतो. तर आता कॅलिग्राफी शिकताना काही बेसिक स्ट्रोक्स असतात जे एकदम आपण स्टार्टिंगला शिकतो, पहिले शिकतो. मग ते तुम्ही आम्हाला दाखवू शकतात का? काही सोपेशी असे बेसिक स्ट्रोक्स. हो, आपण पेपरवरच स्टार्ट करूया. काही बेसिक स्ट्रोक असतात ज्यांचा वापर करून ते अक्षर बनतं. तर ते आपण स्ट्रोक्स आधी पहिले बघूया. देवनागरीसाठी हे टूल या प्रकारे 45 अँगलमध्ये असं पूर्ण त्याचा तो मेटल पार्ट पूर्ण टच होईल असं धरायचं आणि थेट खाली ओढायचं. हा झाला तुमचा एक स्ट्रोक, उभा स्ट्रोक. आणि या स्ट्रोकची सलग प्रॅक्टिस करायची. जर तुम्हाला इंक कमी पडत असेल तर पुन्हा जेवढी इंक पाहिजे तेवढी घ्यायची आणि पुन्हा स्टार्ट करायचं. फक्त काळजी ही घ्यायची की पूर्ण तुमचं जे टूल आहे ते पूर्णपणे पेपरला टच झालं पाहिजे आणि अँगल बरोबर असायला, हां, अँगल मेंटेन झाला पाहिजे. हो. हे झाले उभे स्ट्रोक. त्यानंतर शिरोरेषा वगैरे बनवण्यासाठी आपण आडवे स्ट्रोक घेतो. अँगल तोच ठेवायचा आहे थेट. तर ह्याच सगळ्या स्ट्रोक्स पासून कॅलिग्राफी शिकायची सुरुवात होते. हो. पहिली स्टेप हीच आहे. हो. नंतर काही स्ट्रोक असे आहेत ज्यामध्ये वळणं असतात. तर त्या वळणांचा वापर करून आपण व, क्ष वगैरे अशी जी कठीण जे अक्षरं आहेत ते आपण काढू शकतो. तर वचं जर वळण घ्यायचं असेल तर हाच अँगल आधी मेंटेन करायचा. त्यानंतर पूर्णपणे हे टूल असं फिरेल आणि पुन्हा त्याच अँगलला येऊन टच होईल. म्हणजे या ठिकाणाहून मी स्टार्ट केलं होतं याच अँगलला आणि याच ठिकाणी मी या अँगलला येऊन ते एंड केलं. आता हाच स्ट्रोक वापरून मी हा असा एक घेतला, त्याला थोडं पुढे नेलं, पुन्हा थोडं वळवलं आणि त्याच अँगलने खाली आलो. तर सगळं एकाच अँगलनी नेहमी कॉन्स्टंट राहतं, एक स्टिफ. हो हो हो. तर असे आपण प्रॅक्टिस केली तर सगळी अक्षर आपल्याला जमू शकतात. उदाहरणार्थ तुम्हाला ज्ञ काढायचं असेल तर
त्यासाठी पण तुम्हाला एक आडवी रेघ ओढावी लागते. त्यानंतर हा स्ट्रोक एवढा अर्धा घ्यावा लागतो आणि मग उभी रेघ. हा 1 2 3 आणि 4 हे 4 स्ट्रोकचा हे पूर्ण अक्षर बनलं. तर हे पूर्ण अक्षर हे असं या बेसिक स्ट्रोक्सनी बनलेलं असतं. अनुस्वार किंवा पूर्णविराम काढायचा असेल तर आपण हा स्ट्रोक वापरतो. स्वल्पविराम काढायचा असेल तर हा एक असा स्ट्रोक काढून त्याला थोडं असं ट्विक करतो. समजा क काढायचं असेल तर एक आडवी रेघ ओढली, आपण व जसा काढतो तसा व काढून घेतला, त्याला एक उभी रेघ ओढली आणि नंतर या साईडला हा स्ट्रोक एवढा अर्धा झाला. आता आणखीन पुढची एक गंमत दाखवतो. आता हाच स्ट्रोक घेऊन आपण हा स्ट्रोक घेतला, ज साठी लागणारा जो हा स्ट्रोक होता तोच मी इथे याला जॉईन केला, त्याला वर खेचला त्याच अँगलने, ही अशी एक लाईन काढली, एक हॉरिझॉन्टल एक व्हर्टिकल, इथे माझा अ तयार झाला. मग तसं आपण बघू शकतो की जे बेसिकचे स्ट्रोक्स आहेत त्यांनीच प्रत्येक अक्षर तयार होतं. तर लिखाणाचे काही टाईप्स असतात, कॅलिग्राफी, हँडरायटिंग, तर ह्याबद्दल तुम्ही काय सांगाल, ह्यातला फरक? लिखाणाचे टाईप्स म्हणजे हँडरायटिंग, कॅलिग्राफी, लेटरिंग आणि टायपोग्राफी. तर त्यामध्ये सांगायचं झालं तर हँडरायटिंग म्हणजे आपण रेग्युलर हँडरायटिंग जे करतो पेन वापरून आणि जे हँडरायटिंग करतो ते हँडरायटिंग. त्यानंतर येते कॅलिग्राफी, ज्यामध्ये आपण एखादं टूल वापरतो किंवा टूल आणि इंक, समजा इंक वापरतो आणि आपण कॅलिग्राफी करतो आणि एखादं अक्षर वगैरे किंवा काहीतरी एखादं डिझाईन तयार करतो. त्यानंतर येतं लेटरिंग, ज्यामध्ये आपण एखादं अक्षर त्याला आपण एखादा वेगळा अप्रोच देण्यासाठी किंवा त्याला अर्थपूर्ण बनवण्यासाठी आपण त्याला मॉडिफाय करतो आपण म्हणू शकतो. आणि त्यानंतर येते टायपोग्राफी, ज्यामध्ये पूर्ण ते अक्षर एस्थेटिकली बिल्ड झालेलं असतं, ज्यामध्ये विड्थ, लेंथ, त्याची कर्निंग वगैरे हा सगळा मॅटर झालेला असतो. म्हणजे हे सगळं ना एकत्रित करून टायपोग्राफी बनते. तर एक टर्म आहे एक्सप्रेसिव्ह कॅलिग्राफी, मग ह्याबद्दल थोडी माहिती देऊ शकतात का की नक्की काय आहे ते? हो, एक्सप्रेसिव्ह कॅलिग्राफीमध्ये तुम्ही समजा एखादा शब्द आहे, समजा मुसळधार शब्द आहे, तर त्याला तुम्ही एक्सप्रेसिव्हमध्ये आणि कॅलिग्राफीमध्ये कसं दाखवू शकता, तर त्यामध्ये आपण काय काय करू शकतो, त्याच्यामध्ये बऱ्याचशा पॉसिबिलिटीज आहेत. समजा मुसळधार हा शब्द घेतला तर तो संदर्भ येतो पावसाचा, पाऊस, आणि त्याच्या संदर्भात तुम्ही मग विचार करावा लागतो की तुम्ही कोणते कलर वापरू शकता. तर या संदर्भात निळा कलर आपण वापरू शकतो. तर कलर्स, त्याचा ॲम्बियन्स आणि त्या शब्दाची तीव्रता वगैरे यांचा पूर्ण अभ्यास करून आपण ते एक्सप्रेसिव्हली आपण कॅलिग्राफीमध्ये मांडू शकतो. उदाहरणार्थ मी तुम्हाला एक दाखवेन. समजा मुसळधार हा शब्द आहे, तर त्यासाठी मी ही ब्लू इंक घेतली. जेवढं जमेल तेवढं त्याच्या रिलेटेड करायला जायचं किंवा ते एक्सप्रेस करायला जायचं. तर या ठिकाणी हा शब्द, त्यामध्ये एक स्पीड आहे, एक फटकार आहे. मुसळधार पाऊस कसा असतो, जोरात येतो, तर तो जो स्पीड आहे किंवा ते जे एक्सप्रेशन आहे ते यात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. परत पाण्याचे शिंतोडे मारले, त्यामुळे एक वेगळा, या डिझाईनला एक वेगळा ॲम्बियन्स निर्माण झाला. तर ही असते एक्सप्रेसिव्ह कॅलिग्राफी. तर विठ्ठल हा शब्द तुम्ही आम्हाला करून दाखवू शकतात का? हो.
विठ्ठलाच्या तर रिलेटेड आहे म्हणून आपण ब्लॅक इंक Yes, yes. यूज केली आहे, राईट? तर विठ्ठल शब्दासाठी आपण काळा रंग यूज केला आहे, काळ्या रंगाची शाई वापरली आहे, कारण विठ्ठलाची मूर्ती कृष्णवर्णीय मूर्ती, त्याच्यासाठी आपण हा काळा कलर वापरतोय. मग हे करताना काही गाईडलाईन्स वगैरे बनवावे नाही लागत का, की ते प्रॅक्टिसवर डिपेंड आहे, की स्वतःला? प्रॅक्टिसवर पण डिपेंड आहे, आणि जर काही तुम्हाला ओळी वगैरे जर सलग लिहायचे असतील, आता एखादा श्लोक लिहायचा असेल मोठा वगैरे, तर त्यासाठी तुम्ही गाईडलाईन मारू शकता. कॅलिग्राफी करताना आपल्याला बरेच टूल्सची आवश्यकता असते, तर ते टूल्स वेगळ्या वेगळ्या टाईप्सचे असतात. तर आपण सुमित यांच्याकडनं त्यांची ओळख करून घेऊया आणि प्रत्येक टूलचा काय फंक्शन आहे हे पण जाणून घेऊया. हो, नक्कीच. तर इथे अवेलेबल असलेल्यापैकी ही टूल्स आहेत ज्याला आपण वुडन टूल्स किंवा मेटल टूल्स म्हणतो. तर यामध्ये या अशा मेटल प्लेट्स असतात आणि मध्ये एक त्याला डिवाईड केलेलं असतं, आणि ह्या आऱ्या असतात ज्यामध्ये इंक ज्यावेळी आपण डिप करतो, इंकमध्ये ज्यावेळी हे टूल डिप करतो त्यावेळी या आऱ्यांमध्ये ती इंक फिल होते, आणि मग ज्यावेळी आपण एखादं अक्षर लिहितो, ड्रॉ करतो, त्यावेळी त्या आऱ्यांमधून ती इंक बाहेर पडते. तर हे काहीसे अशा प्रकारचे असतात. त्यानंतर पुढचं टूल राऊंड हँड कॅलिग्राफी करण्यासाठी हे एक टूल वापरतात, ज्यामध्ये सेम फंक्शन, ही एक आरी असते ज्यामध्ये आपण ज्यावेळी डिप करतो त्यावेळी या ब्लोबमध्ये ती इंक फिल होते, आणि तुम्ही ज्यावेळी ड्रॉ करता त्यावेळी ते त्याचं इंटरप्रिटेशन होतं. त्यानंतर हे आहे कॅलिग्राफी पेन, ज्यामध्ये तुम्ही हा जो पार्ट आहे तो असा डिटॅच करू शकता. त्यामध्ये आपण इंक फिल करू शकतो. येस, आपण या बॅरलमध्ये इंक फिल करू शकतो, आणि मग हा पुन्हा आहे तसा अटॅच करायचा आणि वापरायचा. इथे तुम्ही याला या निप्स पण चेंज करू शकता. तुम्हाला ज्या साईजच्या निप पाहिजेत त्या तुम्ही इथे अटॅच करू शकता. त्यानंतर आहे या टूलला म्हणतात बोरू. पूर्वी ग्रंथ वगैरे लिहिताना किंवा पूर्वीची माणसं हे डिप करून इंकमध्ये डिप करून पेन किंवा नीप असं नव्हतं त्यावेळी, पेन वगैरेचा शोध लागायला नव्हता, त्यावेळी हा बांबूला असा एक कट करून ते इंकमध्ये किंवा जो काही मीडियम असेल त्यामध्ये डिप करून हे वापरलं जायचं. मग अजून पण बोरू वापरलं जातं का? हो, अजूनही वापरतात, कारण यामध्ये याच्या थ्रू येणारा जो इंटरप्रिटेशन आहे, याचं जे आउटपुट येतं ते खूप चांगलं आहे, आणि त्याचा आपण नॉर्मल निपनी वगैरे येऊ शकत नाही, म्हणजे हे वेगळं आहे आणि ते वेगळं आहे, त्याचं कंपॅरिझन नाही होऊ शकत. हो, कंपॅरिझन नाही होऊ शकत, आणि आपण एक्सप्रेसिव्ह मध्ये पण हा बऱ्याचदा वापरू शकतो. हो, ओके. त्यानंतर येतात हे कट निप मार्कर्स, ज्यामध्ये ही निप अशा प्रकारे कट केलेली असते, आणि त्याचा डायरेक्टली वापर तुम्ही कॅलिग्राफी बेसिक्स करण्यासाठी किंवा बिगिनिंगसाठी करू शकता. जे बिगिनर्स आहेत त्यांना मी हा रेकमेंड करेन की त्यांनी पहिला याने जर सराव केला तर त्यांना खूप फायदा होईल, आणि स्वस्त असतो आणि वापरायला पण खूप इझी असतो. त्यानंतर त्याच्यावरही जाऊन देवनागरीसाठी किंवा रोमनसाठी स्पेशल पेन्स येतात, ज्यामध्ये त्यांची थिकनेस आणि त्यांची लेंथ वगैरे स्पेसिफिक असते, आणि ते तुम्हाला खूप शार्प आणि चांगला फिनिश रिझल्ट देतात. त्यानंतर इथे उपलब्ध असलेल्यापैकी हे एक स्पॉन्ज टूल, ज्यामध्ये ज्याला आपण इंकमध्ये डिप करून त्याचं वेगवेगळ्या प्रकारे आपण त्याचा आउटपुट घेऊ शकतो. तर तुम्हाला इथे मी ते टूलचं फंक्शन कसं आहे आणि कसा वर्क करतो किंवा कसं आउटपुट त्याचं येतं ते आपण बघूया या ठिकाणी.
तर हे आहे वुडन मेटल टूल. याला दोन्ही बाजूने अशा आऱ्या असतात, सो तुम्ही कोणत्याही साईड वापरू शकता. तर मी इथे स्ट्रोक एक ड्रॉ करून दाखवतो तुम्हाला. बरेचदा काय होतं, या मधल्या आऱ्यांमध्ये इंक फिल होत नाही, तर तो एक वेगळा फील देऊन जातो. आणि ज्यावेळी इंक पूर्णपणे भरते त्यावेळी एक वेगळा फील होतो. हां येस, वेगळा आउटपुट भेटतं आपल्याला. तर यात इंक दोघांमध्ये पूर्ण फिल झाली आहे. येस येस. यानंतर आपण बघूया हे टूल. हे पण त्याच कॅटेगरीतलं, मोस्टली देवनागरीसाठी वापरतात. त्यामध्ये तुम्ही याला प्रेस करून असं असं आउटपुट भेटतं. त्यानंतर हे टूल बघूया. पेपर चेंज करतो. त्यानंतर आपण हे टूल बघूया. ह्यामध्ये एकदम थीन आणि फाईन स्ट्रोक्स आहेत. येस येस. यामध्ये तुम्हाला पूर्णपणे हा प्रेशरचा खेळ असतो, ज्यामध्ये तुम्ही प्रेशर दिलात की हा असा थिक स्ट्रोक भेटतो. प्रेशर कमी केलात की थिन स्ट्रोक भेटतो. ओके. त्यानंतर आपण या मार्कर्सचा कसा आउटपुट आहे ते बघूया. मार्करनी काम केलेलं कन्व्हिनियंट आहे. नीप म्हणजे नीप सारखी इंकमध्ये डीप करून लिहिण्यापेक्षा लाईक मार्करनी या ते जास्त कन्व्हिनियंट पडतं आणि इझी पडतं. येस येस. मग मार्करमध्ये पण असंच आहे का की प्रेशर दिल्यावर जास्त मोठा स्ट्रोक येतो आणि प्रेशर कमी केलं की थिन स्ट्रोक येतो? नाही नाही, मार्करमध्ये तसं काही नसतं. ओके. कारण तुम्ही कसाही स्ट्रोक मारलात आणि किती प्रेशर दिलात तरी तो सेम क्वांटिटी ऑफ इंक तेवढी फक्त रिलीज करतो ना, त्यामुळे
हे झालं बोरूचं आउटपुट. त्यानंतर आपण स्पंज बघा. हा एवढा थिक स्ट्रोक तुम्हाला स्पंजमधून मिळतो आणि त्यानुसार तुम्ही जर यातली इंक जशी कमी कराल किंवा हवी तेवढी ज्यावेळी इंक घ्याल किंवा प्रॉपर तुम्हाला जेवढी गरज आहे तेवढी जर इंक घ्याल, समजा मी हे फक्त 2 पॉईंट डिप करतो आणि मला एक वेगळा इफेक्ट भेटला. ओके, आपण व्हेरिएशन्स करू शकतो स्पंज यूज करून. असं कमी प्रेशर दिला त्यामुळे हे आउटपुट भेटलं. त्यावेळी आपण जास्त प्रेशर देतो त्यावेळी आपल्याला सलग स्ट्रोक भेटतो. जिथे पाहिजे होता तिथे प्रेशर दिला आणि मग तिथून मी उचललं, त्यामुळे हा असा काहीसा इफेक्ट भेटला. आता मेडिटेशन म्हणजे आपण इनर पीस हे मेडिटेशन लाईक डिफाईन करतं माझ्यासाठी. मग कॅलिग्राफी फॉर मेडिटेशन हे तुमच्यासाठी नक्की काय डिफाईन करतं? कॅलिग्राफी मेडिटेशनसाठी कॅलिग्राफीचा बराच फायदा होता असं मी म्हणेन. कारण मेडिटेशन म्हणजे नेमकं काय, तर तिथे तुमचं मन तुम्ही तुमचा वेळ देता, तुमचं मन आणि तुमचं पूर्ण लक्ष एका ठिकाणी केंद्रित असतं आणि तुम्हाला एक वेगळीच अनुभूती देतं, एक मनाला शांती देतं आणि एक वेगळी ऊर्जा तुम्हाला भेटत असते. तर त्याच प्रकारचं काहीसं मी कॅलिग्राफीला रिलेट करेन. कारण आपलं तेवढाच कॉन्सन्ट्रेशन आणि फोकस देऊन आपण ते काम तुम्ही तेवढंच कॉन्सन्ट्रेशनने ते काम करता. तुमच्याकडे एखादं टूल असतं किंवा एखादं मीडियम असतं ज्याने तुम्ही एखाद्या पेपरवर किंवा कोणत्याही सरफेसवर काम करता, स्वतःचे थॉट्स एक्सप्रेस स्वतःचे थॉट एक्सप्रेस करता. तुम्हाला पूर्ण शांतता असते. त्या ठिकाणी तुम्ही तुमचं पूर्ण लक्ष देऊन त्या एका पर्टिक्युलर गोष्टीवर काम करत असता आणि पूर्ण लक्ष केंद्रित असतं आणि मग तुमच्या मनातले जे भाव आहेत ते तुम्ही कागदावर उमटवत असता. त्यामुळे कॅलिग्राफी आणि मेडिटेशन यांचा बराचसा संबंध आहे असं मी म्हणेन. तर तुम्ही आमच्या चॅनलकडे आलात, आम्हाला एवढं मार्गदर्शन दिलं, आम्हाला माहिती दिली तुमचा वेळ काढून, त्यासाठी आम्ही खूप तुमचे आभारी आहोत. तुमचे देखील खूप खूप आभार. तुम्ही मला स्टुडिओमध्ये बोलवलं आणि माझी कला सादर करण्यासाठी संधी दिलीत त्याबद्दल धन्यवाद.